क्रॅब सॅलड घेतलं ते बघा, साफ करते. 90 बात आहेत, म्हणजे किती झाले? 18 आणि 40, 240 रुपये. ते त्याच्यामध्ये बॉइलिंगला टाकलं. काल हे खाल्लेलं फिश आणि ते सॅलड स्पायसीमध्ये, पण सारखं कॅमेरे काढता येत नाही कारण पाऊस आहे. आता काय झालं, एवढा वेळ ट्रॅव्हलिंग करून ना, पहिल्यांदा मला ते मसाले टाकलेले बरं वाटायचे, पण आता इकडची पण चव मिरचीने यायला लागली. तो जे पोरगं खातोय ना, ते पक्ष्याच्या अंड्याचे बनवतात. झाला बॉईल ते. ॲक्च्युली ती जाळी असते, हे बघा, त्याच्यामध्ये ती टाकते आणि काढते. माझ्यामध्ये फ्राय केलं वाटतं ते. शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स. आता हे जर असं काही घरी बनवलं असतं ना, तर मला बोललं असं जाचंही. आपल्याकडे बोलतं डिसेंट्री लागेल, पण ॲक्च्युली डिसेंट्री लागत नाही, कारण त्याच्यासोबत अँटीबायोटिक हे असतं ना, काय बोलतात ते. कॅन यू गिव मी ऑन दिस? आय वॉन्ट टू ईट. Oh, eat now. Okay. Cutting cup. Thank you. बाकीचं पण आहे सॅलडवाले. माझं वांगी फेवरेट मसाकानी. मला ते स्पायसी एक भेटत दिसत नाही, स्पायसी कॉर्नर होतं. बाकी गोव्यातल्या सारखे आहे ना, इकडे भरपूर पडलेली आहेत थोड्याशा. हे पोपचं फॅट असतं ना, ते आहे. म्हणजे आता इथेच तुम्ही बघून घ्या की मुस्लिम समाजसुद्धा आहे, त्याच्यानंतर इकडे थाई समाजसुद्धा असेल. पण कोणामध्ये काय भांडणं नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. ते ह्याच्याकडूनच घ्या, त्याच्याकडूनच घ्या, आपल्याकडे बोललं जातं. पण किती ते चुकीचं आहे. आपण जागा बघूया कुठेतरी बसायला मिळते का. आज भरपूर पावसामुळे, कारण सकाळपासून पाऊस आहे. मी येऊन सकाळी जॉगिंगला आलेलो, भिजून गेलो. आता घसा बसला आहे माझा. तर काय करूया, कुठेतरी बसायची पण नाही होणार. चला ह्याचा आडोशा घेऊया. ते झालं असं ठेवतो. आणि आज लेट पण झालं आहे, कारण सकाळी भिजून गेलो, घसा अंग दुखतं आहे पूर्ण. म्हटलं रुटीन थांबवलं नाही पाहिजे. रुटीन थांबवलं ना की बॉडीला रिलॅक्स करण्याची सवय लागते. ओके, सो हे बघा बॉईल केलं की काय माहिती नाही.
त्याच्यामध्ये जाऊन ते हे टाकलं आहे काय माहिती पपया, कच्चा पपया असतो ना. ॲक्च्युली हे सॅलडमध्ये पण टाकतात. इथे कपड्याची दुकानं सुद्धा लागतात, पण आज नाही आहेत. आज पाऊस पण भरपूर होता आणि कदाचित काल रविवार होतं ना, मार्केट भरपूर होतं, त्याच्यामुळे नाही आहे. बघा 95% कच्चंच आहे. आमच्याकडे कोकणात ना चुलीवर आम्ही भाजून खायचो, नदीतलं कुठलं किंवा तसेच टेस्ट लागते. सी फूड मी कच्चं पण खाऊ शकतो, इतकं मला आवडतं. नदीतलं नाही आवडत. पिशवीमध्येच टाकूया ना. बाकी थायलंडमध्ये प्लास्टिक का बंदी झाली नाही समजत नाही. काम मी अँटीबायोटिक का म्हणाल, कारण कसं असतं तुम्ही भले खाताय म्हणजे आपल्याकडे खाल्लं की डिसेंटी लागते किंवा पण इथे ना नॉनव्हेज जरी असेल ना तरी त्याला व्हेजमध्ये 60% कवर केलं जातं. आणि जे ड्राय फिश आहे कॉमन आहे, म्हणजे खाऊसारखं आहे. बारीक जवळा इव्हन सुपर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकला होता. बघा सगळे लिच्ची घेऊन जातात वाटतं. लिच्ची आहे का? हो लिच्चीच आहे. आपल्याकडे रातांबे आहे ना, ते बघा रातांबे 35 रुपये 70 म्हणजे 85 रुपये किलो. विटॅमिन सी भरपूर आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे, अँटी एजिंगचं काम करतं. डायजेशन सिस्टीमसुद्धा चांगली ठेवते. आणि तुम्ही 1 किलो लगेच खाऊ शकता, कारण त्याचं वजन आतलं बियाचं आणि वरची साल असते ना तिचं जास्त. मेन आतलं खायचं आहे ते व्हाईटवालं. आहे की नाही. माझे बारके बंधू हे खाण्यात हुशार आहे. खेकडे खाण्यापेक्षा ना पकडायला मजा, तो एक आनंद भारी होता लहानपणी. आम्ही आंघोळीला जाताना सुद्धा खेकडे पकडून आणायचो. बेस्ट आहे. बाकी बघू शकता बाजार लावण्यासाठी येते ते जागा. आणि तिकडे आपण त्या दिवशीचा तुम्ही बुद्ध विहाराचा व्हिडिओ बघितला असतो तो तिथे. आत्ता खाल्ल्यानंतर मी संध्याकाळी काही खात नाही, कारण हेच सगळं हेवी असतं. काही संध्याकाळी खाऊन ती एनर्जी घालवायची कुठे. तसं झोपण्या अगोदर माझे स्विमिंग होते, झोप चांगली वाटते.
किती अंधार केलं बघा. 6च वाजल्यात. काल तर एक फिश त्यांनी फ्राय करून दिली बारीक. त्याच्यामध्ये ते आपण पावसात पकडले की कसं आतमध्ये त्याचं हे असतात अंडी. आता ते वरून फ्राय केलेलं होतं. आतमध्ये सगळे अंडीच होते. पहिल्यांदा मला असं काय बघितलं की खावं असं वाटायचं नाही. पण आता ते वरून हे होतं, काय म्हणतात ते, कॉर्नफ्लॉवर लावलेलं होतं. क्रिस्पी होतं आणि आतमध्ये फिशी स्मेल. खात गेलो. मला वाटलं पोट खराब आहे, पण हे नोटीस केलं नाही होते कारण हां फ्रेश नसेल. जसं लाओसमध्ये मी लाँग प्रभागमध्ये खाल्लेलं आहे. ते ॲक्च्युली स्मेली पण होतं, कारण लाँग प्रभागमध्ये कसं समुद्र असं काही नाही आहे. इथे समुद्र आहे. मला हे आणि फुकेट आणि पटाया आणि करिबी हे प्लेसेस आवडतात, कारण इकडे तुम्हाला सी फूड भरपूर खायला भेटेल. आतमध्ये अंदमान समुद्र लागलेला आहे ना. मी बघतोय श्रीलंकाला कधी जायला भेटेल. मस्त मच्छी तिकडे पण भाजी आहे श्रीलंकन पद्धतीने. श्रीलंकेमध्ये तामिळ टच आहे. मसाले काय माहिती आहे, आपला डाएट आहे ना, आपण जर इतिहास बघितला तर आपलं खाणं भरपूर हलकं होतं. असं न्यूट्रिशन डाएट नव्हतं. आणि हा रेशो काय सांगतो आहे की चायनावाल्यांची हाईट वाढत चालली आहे. जर हिस्ट्री म्हणजे अभ्यास केला तर आताचा, आणि आपली हाईट कमी होत जात आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, पाहुणे मंडळी आली, कोंबडी कापाव, मटण आणं. ॲक्च्युली ही प्रथा आहे. मी एक व्हिडिओमध्ये बघत होतो, जाणकार अभ्यास सांगत होतो. मला काही त्यांचे सगळे मत पटत नव्हते, पण एक दोन ज्या गोष्टी ते बोलले त्याच्याशी सहमत होतो. की आपण लोक कसं करतो, शाकाहारी खाणाऱ्याला आपण बोलतो गरीब आहे असं, आणि नॉनव्हेज खात असेल तर तो श्रीमंत असेल. पण शाकाहारी नॉनव्हेज, शाकाहारी मांसाहारी असं काही नाही आहे. मेन काय आहे, तुम्हाला कार्ब काय भेटतं, प्रोटीन काय भेटतं. त्याच्यात सी फूड आहे. सर्वात जास्त प्रोटीन सी फूडमध्ये असतं. त्याच्यात तिने लिंबू पण टाकला आहे, पपयासुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला विटॅमिन सी पण भेटतं. पपया तुमचं डायजेस्टिंग सिस्टम चांगली ठेवतं. त्या भरपूर गोष्टी आहेत. तुम्हाला ह्या लहानपणापासून समजलं पाहिजे, तरच तुमचं डाएट, कारण थोडंच खा पण ते सर्व पौष्टिक असलं पाहिजे. नाहीतर ताट भरून भात आहे आणि वरती जे काय मारतात त्याच्याने पोट भरेल, डाएट कंप्लीट होणार नाही.
आणि हे काय लगेच होत नाही, माझे पण दिवस वडापाव खाऊनच गेलं. पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास पण करावा लागेल. चांगला अभ्यास करा, जॉब करा, नोकरी करा, इन्कम सोर्स बनवा, मग डाएट फॉलो होईल. पण अन्न हे महत्त्वाचा घटक आहे असं काही नाही आहे. कारण अन्न कमी दुसऱ्या प्रकारचं खाल्लं तरी पण तुम्हाला विचार ह्या सगळ्या गोष्टी आहे ना. फक्त काय तुमचे एक आयुष्य. तर हत्ती माहिती आहे तुम्हाला, शाकाहारी प्राणी. मला ते चिकन मटन नाही आवडत, पण हे जास्त आवडत. सी फूड काम तर लहानपणी डेली वडिलांच्या कामाच्या सुट्टीच्या वेळी आम्ही सी फूड खातो. मच्छी. आणि आजीकडे तर दररोजच मच्छी असायची. दोघे याच्यामध्ये काय आहे. बाकी इकडे आहे ना असं फॅटी का आहेत माहिती आहे, हे लोक गोड भरपूर खातात. त्यांचं गोड म्हणजे याच्यामध्ये पण असतं गोड. नॉनव्हेज खात असेल ना त्याला कारणीभूत आता इकडे जे काय 25-20 बाटचे ड्रिंक मिळले जाते, जेली. ॲक्च्युली ते स्वीटनर नसते, पण तरी पण 10% 5% जरी बोललात ना तरी क्रेज आहे इकडे. जसं आपल्याकडे चहा पिण्याची क्रेज आहे ना, ॲसिडिटी. म्हणजे पहिला आतून खराब करायचं आणि मग बाहेरून क्रीम लावायचे, पार्लरमध्ये जायचं. पहिला आतल्यावर फोकस नाही करत, ते काय इन केलं पाहिजे. असं रशियन असतात ना 60% 40% फ्रूटवरती आहेत. तुम्हाला रशियाचे व्हिडिओ येतील त्यावेळेस समजा. आणि चीजवरती आपल्याकडे जो चीज मिळतो तो चीज नाही. कंपनीचं नाव घेत नाही आता, तुम्हाला माहिती आहे कुठल्या कंपनी. ते 100% जेन्युइनच असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉपर चीज खाल्ला त्या चीजमध्ये सुद्धा प्रोटीन असतं. चीजवाले व्हिडिओ तुम्हाला सेंट्रल एशियामध्ये बघायला भेटते, त्या बी दाखवतो. ओके चला मग बस एवढंच आहे. दुसरं काय खाण्यासारखं वाटतं. ॲक्च्युली ह्याचेच 90 बाट झाले. माझं बजेट 100 बाटपर्यंतच आहे. तर 100 बाटपर्यंत thank you. Can I get tissue paper? तुम्ही बघितलं तर ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा इथे रशियनमध्ये केलेली आहे. एवढे टुरिस्ट येतात आणि त्यांच्याकडे तर प्रॉब्लेमच चालू आहे, त्याच्यामुळे इकडे येतात. त्या दिवशी मी हे खाल्लेले दाखवतो तुम्हाला. Hello. Yeah, give me this one. Less ice, okay? Less. Less ice. Less ice only.
हे काय होतं पूर्ण भरून आईस देतात ते एवढं संपवलात ना की यस की हे होतं लिचीचं ज्यूस आहे. हे जर मलेशियामध्ये घेतलं असतं ना तर प्लास्टिक पिशवी दिली असती टाकून त्याच्यात. पण मलेशियाची करन्सी हाय आहे पण स्वस्त आहे भरपूर. ओके खपून खाप. इकडे लिच्चीचं आणि पाण्याचं जे ड्रिंक आहे हे बघा. सॉसेजेस सॅलड बनवतं. सॉसेजेसला पहिला बॉईल करून नंतर त्याला कटिंग करतात आणि मग त्याच्यामार्फत सॅलड बनवतात. हे बघा पॅगोडा छोटे छोटे रशियन फॅमिली. ठीक आहे बस एवढं. लिच्ची तर तुम्ही इंडियामध्ये ट्राय केली असणार. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.